तुम्ही आता राहुल गांधींच्या स्टेटमेंटचा देखील उल्लेख केलेला आहे आणि यापूर्वी देखील तुम्ही म्हणले की कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार असमर्थ ठरत आहे. राज्यात कालपासून अशी चर्चा सुरू झालेली आहे की राज्य सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी असमर्थ ठरत असल्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू करावं, राज्य सरकार बरखास्त करण्यात यावं, याबद्दलची तुमची काय भूमिका आहे? असं आहे की पहिल्यांदा सुब्रमण्यम स्वामीजींनी ही मागणी केली आणि काल मला असं वाटतं राणे साहेबांनी मागणी केली. राणे साहेब भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्याला राणे साहेबांचा स्वभाव माहिती आहे. ते अन्याय सहन करत नाही आणि ते थेट बोलतात. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे म्हणून त्यांनी ती मागणी केली असेल. परंतु भारतीय जनता पक्षाला आत्ता राजकारणात इंटरेस्ट नाही आहे. कोरोनाशी आम्हाला लढाई लढायची आहे. आम्हाला सरकार बनवण्याकरता कुठलीही घाई नाही आहे. त्यामुळे आत्ता आमचा सगळा फोकस हा कोरोनाच्या लढाईमध्ये आहे. राज्यपाल महाराष्ट्रातली परिस्थिती केंद्राला पाठवत असतात. केंद्र त्याच्यावर विचार करत असतो. परंतु मला असं वाटतं की आता केंद्राचाही सगळा फोकस हा पूर्णपणे कोरोनाच्या लढाईमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता जे काही स्टेटमेंट्स येत आहेत किंवा जी चर्चा चाललेली आहे त्या चर्चेमध्ये आम्ही सामील नाही. आम्हाला राजकारणात आत्ता इंटरेस्ट नाही. कोरोनाची लढाई इफेक्टिव्ह झाली पाहिजे याकरता मात्र आम्ही दबाव तयार करणार आहोत. सर, मेरे 2 सवाल हैं। पहली बात तो आपने कहा कि राहुल गांधी का जो स्टेटमेंट है उस पे आपको लगता है कि ये कांग्रेस अपनी जिम्मेदारी से भाग रहा है। क्या आपको लगता है कि ये इस वजह से है कि कोऑर्डिनेशन सरकार में ठीक नहीं हो पा रहा है और इसलिए कांग्रेस की ये कोशिश है? और दूसरा सवाल, आज शरद पवार ने हमसे बोलते हुए कहा है कि आप शायद ये चाहते हैं कि ये सरकार गिरे और ये वक्त नहीं है राजनीति का, सो ही इज डिसअपॉइंटेड विथ यू. हाउ वुड यू रिएक्ट? पहला सवाल तो आपने जो कहा उसका बिल्कुल सही बात है कि देयर इज नो कोऑर्डिनेशन. कोई भी कोऑर्डिनेशन नहीं है. अभी देखिए, अब ये उनका अंतर्गत मामला है. पर कांग्रेस एनसीपी बैठती है, उसमें शिवसेना और एनसीपी के नेता बैठते हैं, उसमें कांग्रेस को बुलाया नहीं जाता. कांग्रेस के नेता एक स्टेटमेंट देते, दूसरा स्टेटमेंट एनसीपी के देते और तीसरा ही निर्णय होता है. मुख्यमंत्री जी जो घोषित करते हैं उसकी जगह तीसरा ही निर्णय हमको होते हुए दिखाई पड़ता है. रोज एक जीआर निकलता है, वो पीछे होता है. और इसलिए मुझे ऐसा लगता है कि देयर इज नो कोऑर्डिनेशन. जहां तक पवार साहब का सवाल है, मैंने बार बार ये इंगित किया है और आज भी स्पष्ट बताता हूं, भारतीय जनता पार्टी को कोई जल्दी नहीं है. हम सरकार स्थापन करने का कोई प्रयास नहीं करने वाले. ये अंतर विरोध से सरकार गिरेगी. हम तो आज इतना ही देख रहे हैं कि कोरोना की फाइट में सरकार अक्षम है और ऐसे समय हम जो मदद कर सकते हैं हम करने की कोशिश करेंगे और सरकार को जगाने की कोशिश करेंगे. मैंने पहले ही बताया, हमारा प्रयास सरकार को भगाने का नहीं है, सरकार को जगाने का है. मैं ऐसा कह सकता हूं कि पवार साहब तो सारी चीजें जानते हैं. जानने के बावजूद इस प्रकार का स्टेटमेंट अगर वो देते हैं तो आई एम क्वाइट डिसअपॉइंटेड अबाउट इट.